भारत निवडणूक आयोगाने निवडणूक व्यवस्था पारदर्शक करण्याच्या मोहिमेअंतर्गत कारवाई करत 334 नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे. सध्या देशात 6 राष्ट्रीय पक्ष, 67 प्रादेशिक पक्ष आणि 2854 नोंदणीकृत पण मान्यता नसलेले राजकीय पक्ष आहेत. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951च्या कलम 29 अंतर्गत नोंदणी करताना पक्षांनी नाव, पत्ता, पदाधिकारी यांची माहिती द्यावी लागते. तसेच 6 वर्ष सलग निवडणूक न लढल्यास नोंदणी रद्द करण्याचा अधिकार आयोगाकडे आहे. जून 2025 मध्ये आयोगाने राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना 345 मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. तपासणी दरम्यान संबंधित पक्षांना नोटिसा देऊन प्रत्यक्ष सुनावणीची संधी देण्यात आली. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार 334 पक्षांनी आवश्यक अटींचे पालन केले नाही. उर्वरित प्रकरणे पुनर्पडताळणीसाठी परत पाठवण्यात आली आहेत. परिणामी आता देशातील मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची संख्या 2854 वरून 2520 वर गेली आहे. या पक्षांना आता लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मधील कलम 29 आणि 29 तसेच आयकर कायदा 1961 व निवडणूक चिन्ह आदेश 1968 अंतर्गत कोणताही लाभ मिळणार नाही. तसेच आयोगाच्या आदेशाविरोधात 30 दिवसांच्या आत अपील करता येईल. तपशीलवार यादीसाठी आयोगाच्या या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असे आयोगाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.